नमस्कार, न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। संडे स्पेशल पोलखोल वास्तववादी सत्याची या विषयाअंतर्गत आज आपण प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत आणि आजचा विषय ही तोच आहे। लोकशाहीची लचके तुटत असताना नागरिक मात्र अनभिघ्नच। एवढा मोठा गंभीर विषय घेऊन आपण प्रेक्षकांच्या समोर संडे स्पेशल विषयाअंतर्गत आलेलो आहोत। या मागचं कारण हे आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात काढण्यात आलेले GR आणि त्यानंतर होणारे दूरपुरोगामी परिणाम या सर्व गोष्टीचा विचार करताना आपल्या देशातील लोकशाहीचे खरंच लचके तोडले जात आहेत का आणि या विषयावरती चर्चा करण्याची गरज का पडली आहे, तर याला कारणीभूत आहेत 2 GR जे 11 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर या दिवशी राज्य शासनाच्या अधिकृत बैठकींमधून घेण्यात आले आणि 17 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला GR शाळा दत्तक योजना म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था यावर त्या परिणाम करणारा हा विषय आणि या विषयाची चर्चा करणं ही काळानुरूप गरज आहे। आणि शाळा दत्तक योजनेच्या मार्फत देशातील शिक्षण व्यवस्था आणि त्यातल्या त्यात राज्यातील शिक्षण व्यवस्था कशी लयात जाण्यास कारणीभूत होणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे। आणि या विषयात अनुसरूनच 11 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला कंत्राटी भरतीचा निर्णय या 2 विषयाच्या अंतर्गत लोकशाहीचे लचके तुटताना नागरिक अनभिघ्नच का, तर राज्यातील राजकारणाच्या राजकीय खेळीला बळी पडून आज राज्यातील नागरिक मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण या आरक्षणामध्ये गुंतलेला असताना राष्ट्रीय पातळीवरती नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की राज्य शासनाच्या वतीने अनेक क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत आणि याच्या विरोधात आवाज उठवणारा समुदाय फक्त आरक्षणाच्या नावाने एकत्र येतोय आणि एकमेकांच्या विरोधात एल्गार पुकारतोय। परंतु हा एल्गार खरंच राज्य शासनाच्या विरोधात पुकारण्याची गरज आहे, परंतु नागरिकांना याची मात्र ही कल्पना न देता राज्य शासनाच्या वतीने असे घातक निर्णय घेतले जात आहेत जे आगामी पिढ्यांच्यासाठी खरंच धोकादायक आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये घेण्यात आलेल्या एका निर्णयाचा आधार घेत 11 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या वतीने कंत्राटी भरतीचा अध्यादेश काढण्यात आलाय। हा अध्यादेश काढताना महाविकास आघाडी सरकारच्या काळाच्या मंत्रिमंडळ बैठकीतच निर्णय घेण्यात आलेला अशी पुष्टी देत या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने एक मोठं काम केलेलं आहे की या राज्यातील तहसीलदार सहित विभिन्न विभागातील पद ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचं काम केलं जाईल। आणि या सर्व गोष्टीचा 11 सप्टेंबर रोजी GR आल्यानंतर विरोधकांनी विरोध करण्याचं काम केलं, परंतु त्याच दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावणं असेल या सर्व गोष्टी घडत असताना राज्य शासनाच्या वतीने हा विषय भासणात गुंडाळण्याचा प्रयत्न केला। परंतु या 85 जागांची भरती करताना राज्य शासन काय करणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे। 85 संवर्गातील 138 विभागातील पद भरण्यासाठी 9 खासगी संस्थांना हे काम देण्यात आलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे सत्ताधारी आमदारांचा सहभाग असलेल्या कंपन्यांना ही या यादीमध्ये अधिकृत करण्यात आलेला आहे, जे घटनेप्रमाणे ग्राह्य आहे की नाही याची चर्चा होईल। परंतु सध्या तरी 15% सेवा शुल्क आकारून या 9 संस्थांमार्फत राज्यातील विविध पदांवरती कंत्राटी अधिकारी बसणार, कर्मचारी बसणार हे जग जाहीर झालं आहे आणि याबाबतचा अध्यादेश निघालेला आहे। यामध्ये नक्की काय आहे याचा विचार करण्याची गरज आहे। यामध्ये राज्य शासनाच्या वतीने कुशल, अतिकुशल आणि अर्धकुशल अशा 3 वर्गवारीमध्ये या पदांची भरती केली जाईल। अतिकुशल वर्गवारीच्या लोकांना 2.5 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे। कुशल व्यक्तीच्या नियुक्तीला 60,000 पर्यंत पगार दिला आहे, तर अर्धकुशल यांना 30,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे। म्हणजेच काय की या पगारावरती 15% सेवा शुल्क हे संबंधित संस्थेला दिलं जाणार, म्हणजे संस्था जोपासण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे। राज्यामध्ये शेकडो लाखो तरुण बेरोजगार असताना राज्य शासनाच्या वतीने हेतुता कंत्राटी पद्धत राज्यामध्ये लागू करत याबाबतचं धोरण राबवलं जात आहे आणि ही बेरोजगारी वाढवण्यास पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे की काय अशी शंका आहे। साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी राज्यामध्ये महाई सेवा केंद्रांच्या मार्फत विविध दाखले देण्याचं काम सुरू झाल्यानंतर लोकांना असं वाटलं होतं की या विषयावरती
कुठंतरी शासकीय नियंत्रण असेल, परंतु आज मितीला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई सेवा केंद्रामध्ये चालू असलेला कारभार पाहिला आणि त्यांचे लागेबंदे पाहिले तर या ई सेवा केंद्रांमार्फत दिले जाणारे दाखले आणि त्यामार्फत होणारे गैरव्यवहार या सर्व गोष्टीचा विचार केला तर खरंच कंत्राटी भरतीने राज्य कारभार योग्य चालणार आहे का याचा विचार करण्याची गरज आहे। म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये लोकशाहीचे लचके तोडताना नागरिक अनभिज्ञच हे हेतुतः का बोलतोय यामागची कारण आहेत। जशी शासकीय पातळीवरचे अधिकारी आणि तत्सम कर्मचाऱ्यांची पदं कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत, त्याप्रमाणे राज्य शासनाने यापूर्वीच राज्य कारभार खाजगी तत्वावरती चालवण्यासाठी वारंवार वाटचाल करण्याचं काम केलं आहे। कारण याची प्रचिती अनेक शासकीय कार्यालयांमध्ये येते, त्यामध्ये दवाखाने हे शासकीय दवाखाने प्रत्येक तालुका स्तरावरती उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांच्या शाखा असताना, तालुका स्तरावरची नगरपंचायतीची महानगरपालिकेचे दवाखाने असताना ही राज्यातील आरोग्य व्यवस्था खरंच त्या दवाखान्यातून चालते का याचा विचार करण्याची गरज आहे। आणि यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने यापूर्वीच पब्लिक फंड पॉलिसी यानुसार PPP या नावाने राज्य शासनातील अनेक मालकीच्या इमारती खासगी संस्थांना दिल्या आणि त्याची उतराई म्हणून त्याच दवाखान्यांमध्ये खासगी संस्थांमध्ये गोरगरिबांना मोफत रुग्णालयात सेवा देण्याची सक्ती असताना किंवा कमी दरामध्ये सेवा देण्याची सक्ती असताना आजच्या मितीला राज्यामध्ये किती अशा सेवाभावी संस्थांमार्फत गोरगरीब जनतेला उपचार घेणे शक्य आहे याचा विचार केला तर राज्य वाटचाल कुठल्या दिशेने करतंय हा विचार करण्याची गरज आहे। म्हणूनच आपण कंत्राटी भरती या सर्व गोष्टीचा विचार केला तर राज्यामध्ये खाजगीकरणाची वाटचाल म्हणजेच लोकशाहीचे लचके तोडले जात आहेत। पण राज्यातील महाराष्ट्रीयन नागरिक मराठी माणूस म्हणून आपण या विरोधात कधी आवाज उठवणार का? आपण असेच ओबीसी धनगर मराठा SC ST मुस्लिम या आरक्षणाच्या गुरफट्यात राजकीय चालीमध्ये गुरफटत जाणार याचा विचार करण्याची गरज आहे। आणि यापेक्षा खूप मोठा घातक निर्णय राज्य शासनाच्या वतीने केल्यात आला, कारण शाळा दत्तक योजना ही योजना आपल्याला वरवरती मुलांशी रिलेटेड असेल आणि खासगी शिक्षण संस्थांची पेव फुटलेला असताना याचा सध्या आपल्याला परिणाम दिसत नसला तरी हा खूप मोठा पुरोगामी विचारावरती शाहू फुले आंबेडकर आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी भूमीमध्ये हा निर्णय घेणं खूप घातक आहे। परंतु आजही विरोधक आणि सत्ताधारी यावर चकार शब्द बोलत नाहीत। त्याची कारण जर आपण महाराष्ट्रावर नजर फिरली तर शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत हा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला लक्षात येईल की याच्यावरती का बोललं जात नाही। परंतु आपण सर्वसामान्य नागरिकांनी या विषयावरती जागरूकपणे विचार करण्याची गरज आहे। यासाठी आपण या विषयाचं सखोल माहिती घेणं गरजेचं आहे। शाळा दत्तक योजना ही योजना राज्य शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर संभाजीनगरच्या विशेष अधिवेशनामध्ये ही योजना लागू करण्यात आली। यामध्ये अ ब क आणि अशी वर्गवारी करून 2 कोटी 3 कोटी 1 कोटी 2 कोटी या बेसिक मूल्यावरती या शाळा दत्तक देण्याचं काम करण्यात आलं। 10 वर्ष 5 वर्ष अशा मुदती ठेवण्यात आल्या। परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी शिक्षणाची कास धरली, ज्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था सारख्या संस्था गोरगरीब शिक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत, त्याच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या वतीने शाळा दत्तक योजना आणि त्या खाजगीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जात असणे ही शर्मेची बाब आहे। या अगोदरच 20 पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या 15,000 शाळा एकत्रित करून त्यामध्ये समूह शाळा भरवण्याचा शासनाने निर्णय घेतला। अतिरिक्त शिक्षक आणि रखडलेली शिक्षक भरती यावरती उपाय म्हणून समूह शाळा आणि ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळा संस्थांना आणि विविध व्यक्तींना चालवण्यास देणं, त्यामध्ये निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देणं या भूमिका घेत हे खाजगीकरणाकडे वाटचाल चालली आहे की काय अशी शंका निर्माण होत असतानाच आता राज्य शासनाच्या वतीने शाळा दत्तक योजना 10 वर्ष 5 वर्ष आणि वर्गवारीनुसार त्याची किंमत म्हणजेच रेट कार्ड बनवण्याचं काम केलेलं आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून या भागातील समाज स्तर उंचावण्यासाठी जे अहोरात्र कष्ट केले त्याचा हा उपाय शोधला तर महाराष्ट्रात खरंच आपण पुरोगामित्व पाळतोय का आणि खाजगीकरणाच्या नावाखाली आपण भावी पिढीला काय देतोय याचा विचार करण्याची गरज आहे। राज्यघटनेच्या कलम 21A नुसार मूलभूत अधिकार म्हणून वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुला आणि मुलीला
सक्तीचं शिक्षण असताना या सक्तीच्या शिक्षणाला बाजारीकरण करण्याचं काम राज्य शासन करतंय की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। कारण या सर्व गोष्टीचा विचार केला तर यामध्ये प्रशासकीय अधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संस्था चालक यांचे साचेबंद कमिटी बनवणं म्हणजेच राज्य शासनाच्या वतीने या धोरणात्मक निर्णयाच्या नावाने राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू असलेल्या शिक्षण कार्याला खंडित करून त्याचं खाजगीकरण करायचं, प्रतिष्ठित नामांकित नावांच्या लोभाने या संस्था खाजगीकरणाकडे देण्याचा डाव जर राज्य शासन आखत असेल तर या विषयावरती चर्चा करण्याची गरज आहे आणि या विरोधात बोलण्याची गरज आहे। आज आपण महाराष्ट्रातील जनता फक्त याचं आरक्षण काढू नका, आम्हाला ह्या गटामध्ये आरक्षण द्या, आम्हाला त्या गटामध्ये आरक्षण द्या, यांचं सरसकट सर्प कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा आरक्षण, या सर्व गोष्टींमध्ये जनतेला याच राजकीय पुढाऱ्यांनी गुरफटलेले असताना हे दोन मोठे निर्णय आणि महाराष्ट्रावरती दुरोगामी विचार परिणाम करणारे हे दोन धोरणं आखण्यात आलेली आहेत आणि याचावरती विचार करण्याची गरज आहे। म्हणूनच लोकशाहीचे लचके तुटताना नागरिक अनभिज्ञच या विषयांतर्गत आपण या विषयावरती चर्चा केली। तसा विचार केला तर समारोपाला आपण महाराष्ट्रातील सद्यकालीन परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला हे जाणवतं की शहरी आणि ग्रामीण भागामधील समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। शहरी भागातील व्यवसाय उद्योग वेगवेगळ्या कारणास्तव लयात जात आहेत। उदाहरण दाखल घेतलं तर छोटे व्यावसायिक यांच्यावरती कुऱ्हाड आणण्याचं काम ओला उबेर या वाहतूक संघटना आणि वाहतूक संस्थेने शहरातील व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहेत। तर खाद्य संस्कृतीचं प्रिय असणारा सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं पोट ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती झोमॅटो, बिग बास्केट यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अतिक्रमण करून शहराच्या समस्या वाढवलेल्या आहेत। ग्रामीण भागातल्या समस्या तर असंख्य आहेत, परंतु शहरी भागातही त्यावरती परिणाम होत आहेत आणि त्याचा परिणाम त्यातल्या व्यवस्थेवरती, जीवनमानावरती होतो आणि नागरिकांना त्रास जातो। आजही अनेक व्यावसायिक यामध्ये झुंजत असताना राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या खासगी संस्थांना पाठबळ देण्याचं काम केलं जातं। म्हणूनच या विषयावरती लक्ष देण्याची गरज आहे, कारण शहरी व्यवस्था किंवा ग्रामीण व्यवस्था दोन्ही व्यवस्था तुल्यबळ आणि सर्वसामान्य नागरिकांना सुव्यवस्थित रोजीरोटी आणि उपजीविका करण्यासाठी लाभदायक बनवण्याचं काम राज्य शासनाचं असतं। परंतु सध्या राज्य शासनाच्या वतीने मोठ्या व्यावसायिक संस्था आणि धनाढ्य लोकांसाठीच पॉलिसी बनवली जाते का यावरती विचार करण्याची गरज आहे। कारण सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही जनता त्रस्त आहे आणि राज्यकर्ते म्हणून या दोन्ही संस्थेला, या दोन्ही जीवनमानांना राज्य शासनाने एकत्रित सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवलेल्या पाहिजेत। परंतु राज्य शासनाच्या वतीने फक्त राजकारण आणि आरोप प्रत्यारोप हे करण्याचं काम केलं जातंय, ही खेदाची बाब आहे। तुर्तास थांबूयात। सर्वसामान्य जनतेला या विषयाचं ज्ञान व्हावं। कंत्राटी भरती आणि शाळा दत्तक योजना याच्या दोन योजनांचा किती महाराष्ट्रावरती परिणाम होणार आहे हे आगामी काळात दिसेल। वेळीच जागा होण्याची गरज आहे, परंतु सध्या आरक्षणाच्या नावाने महाराष्ट्र पेटतोय आणि पेटवण्याचं काम केलं जातंय। या बेरकीमध्ये राज्य शासन कोणता धोरण नियुक्त करून या अडचणीच्या काळामध्ये राज्य शासनाच्या वतीने हे जर निर्णय लागू झाले तर याचे महाराष्ट्रावरती दुरोगामी पुरोगामी झाल्याशिवाय राहणार नाहीत। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा। कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करू। तुर्तास थांबूया। धन्यवाद।